नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्याकडे आलोय आणि शीर्षक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा विषय काय आहे. त्या शीर्षकावरून तुम्हाला विषयाची व्याप्ती किंवा पसारा लक्षात येणार नाही. जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे लढवय्ये आणि गेली 3-4 वर्ष अखंड कुठल्या ना कुठल्या आंदोलनामुळे बातम्यांमध्ये सतत झळकत राहिलेलं पात्र आहे. दुसरं, ठाकरे ब्रँड. साधारण गेल्या वर्षभरापासून ठाकरे ब्रँड हा मीडियामधून माध्यमातून सातत्याने वाजत गाजत राहिलेला विषय आहे. आणि तिसरा, राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण. या 3 विषयांचा परस्पर संबंध काय? शीर्षकामध्ये हे 3 विषय तुम्हाला दिसत, पण त्याचा परस्पर संबंध काय? जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढणारे आणि त्यासाठी सगळ्या मराठा संघटना ज्या विविध आहेत त्यांना एकत्रित करून संघर्ष करणारे, सरकारला आव्हान देणारे, उपोषण करणारे म्हणून आपल्याला परिचित आहेत. पण त्यांचा ठाकरे ब्रँडशी काही संबंध नाही. ठाकरे ब्रँड ही शिवसेना आणि शिवसेनेतून वेगळा झालेला गट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र विषय आहे. मराठी अस्मिता किंवा महाराष्ट्राचं राजकारण वगैरे वगैरे. जरांगे आणि शिवसेना मनसे यांचा थेट परस्परांशी काही संबंध नाही. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या कालखंडामध्ये अचानक मुंबईत येऊन कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही वगैरे वगैरे म्हणत आझाद मैदानावर येऊन थडकलेले जरांगे पाटील आणि त्यांच्या पाठिंब्याला मुंबईत येऊन अक्षरशः धुमाकूळ घालणारे त्यांचे जे समर्थक होते त्यांनी जी परिस्थिती निर्माण केली होती, जवळजवळ मुंबई ओलीस ठेवल्यासारखं केलेलं होतं आणि विषय थेट हायकोर्टापर्यंत गेला होता. अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सगळेच्या सगळे विरोधी पक्ष आणि विरोधी पत्रकार आणि माध्यम ही जरांगे पाटलांना अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचवत होती. जरांगे त्यांचं उपोषण आणि त्यांच्या समर्थकांचे मुंबईत होणारे हाल या सगळ्या गोष्टी पालखीत बसवल्यासारखं चाललेलं होतं. अरे, इतक्या लोकांनी आंघोळ कुठे करायची, त्यांची शौचाची व्यवस्था काय? पत्रकार आणि माध्यम ही किती खुळचट वागू शकतात किंवा बेधडक खोटं बोलू शकतात, आभास निर्माण करू शकतात, याचा पुरावा म्हणजे जरांगे पाटलांचं गतवर्षीचं आंदोलन आहे. आजपर्यंत मी 50-55 वर्षाची पत्रकारिता करताना कुठल्याही आंदोलनामध्ये आंदोलकांच्या खाण्यापिण्यापासूनच्या सोयी या शासनाने करायच्या असतात हा युक्तिवाद मी कुठेही ऐकलेला नव्हता. ते बिचारे आरक्षणासाठी आलेले लढवय्ये ते कसे बसे पोहोचतायत, त्यांनी रात्री झोपायचं कुठे, त्यांच्या आंघोळीचं काय? कुठल्याही चळवळ किंवा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांनी आपल्या सोबत येणाऱ्यांची व्यवस्था, त्याचा आराखडा आधीपासून तयार करायचा असतो. त्यासाठी कायदा व्यवस्थेमध्ये अडचण येऊ नये यासाठी सरकार बरोबर सल्लामसलत करायची असते. पण सरकारशी सल्लामसलत करणं, कायदा सुव्यवस्थेच्या नियमांकडे बघून इतर नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेणं हे जरांगे पाटलांच्या शब्दकोशातले शब्द नाहीयेत. आणि त्यामुळे त्यांच्या मनात आलं, ते येऊन धडकले. जणू काय त्यांनी जे काय केलंय याची जबाबदारी सरकारवर आहे. म्हणजे जगात कुठेही काही घडो, सगळी जबाबदारी सरकारवर असते असा जो एक सार्वजनिक समज माध्यमातून पसरवला जातोय आणि जरांगे पाटील यांचा आडोसा घेऊन सरकारवर शरसंधान करण्याचा जो उद्योग माध्यमातून झाला होता त्याचा फार काळ उपयोग झाला नाही. कारण हायकोर्टाने तंबी भरल्यानंतर गाशा गुंडाळून जरांगे पाटील मिळेल तो कागद स्वीकारून मुंबईतून निघून गेले.
महाराष्ट्रातल्या आणि प्रामुख्याने मुंबईतल्या मराठी माध्यमांचा महायुतीच्या सरकार विरोधातल्या चळवळीचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. ती चळवळ जरांगे पाटलांची नव्हती. जरांगे पाटलांपेक्षा अत्यंत आक्रमक पद्धतीने संघर्षाचा पवित्रा मराठी माध्यमातल्या बहुतांश पत्रकारांनी घेतलेला होता. जरांगे पाटील एका काय त्या कुठे मंचावर उपोषणाला बसले होते शिवरायांचा पुतळा ठेवून, पण बाकीची लढाई माध्यमातून लढवली जात होती. त्यामुळे पराभव झाला असेल किंवा त्यातून काही निष्पन्न झालं नसेल तर ते जरांगेंचं अपयश नाहीये, ते मराठी पत्रकारांचं अपयश आहे. गेल्या काही वर्षात मी बघतोय आणि मी वारंवार त्यावर टिप्पणी करत असतो, जेव्हापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप हा देशव्यापी मोठा पक्ष होत गेला आणि काँग्रेसची पिछेहाट होत गेली, तेव्हापासून स्वतःला मुख्य प्रवाहातील किंवा परखड तटस्थ म्हणणारे सगळेच्या सगळे पत्रकार हे आपल्या देशातला प्रमुख विरोधी पक्ष झाले. आणि त्यांच्या इशाऱ्यावर काँग्रेस असेल, पुरोगामी वेगवेगळे सेक्युलर पक्ष असतील, ते पत्रकारांच्या मार्गदर्शनानुसार राजकारण करत असतात. आणि म्हणून प्रमुख विरोधी पक्ष कोण असेल तर भारतातली माध्यम, पत्रकार, संपादक, बुद्धिमंत हे आज देशातले प्रमुख विरोधी पक्ष बनलेले आहेत. फक्त ते निवडणुका लढवत नाहीत, निवडणुकीत उतरत नाहीत, राजकीय पक्षाचं संघटन करत नाहीत. आणि म्हणूनच जरांगे पाटील हे त्यांचं मॉडेल हातातून निसटल्यानंतर ते नव्या मॉडेलच्या शोधात होते आणि त्यांना अचानक एक दिवस महेश मांजरेकर यांचा एक पॉडकास्ट मिळाला. त्या पॉडकास्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत महेश मांजरेकर यांनी घेतली होती आणि जाता जाता त्यांनी एक प्रश्न विचारला की महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांची अशी अपेक्षा आहे, इच्छा आहे की दोन ठाकरे बंधू जे दीर्घकाळ दुरावलेले आहेत ते एकत्र आले तर बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेचं पुनरुज्जीवन होऊ शकतं. मुंबईवर मराठी माणसाचा दबदबा ठेवायचा असेल, महाराष्ट्राचं हित दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यात आहे वगैरे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरेंनी तात्काळ उत्तर दिलं, दोन भावांमधलं आमच्यातलं भांडण हे अतिशय क्षुल्लक आहे, भावकीतलं भांडण आहे. महाराष्ट्राच्या हितासमोर दोन भावांमधलं भांडण हे निरर्थक असतं, दुय्यम असतं, ते बाजूला ठेवून आम्ही एकत्र येऊ शकतो. ताबडतोब मीडियाने तो मुद्दा उचलला आणि आपलं भाजप विरोधी, फडणवीस मोदी विरोधी राजकारण पुढे रेटण्यासाठी मराठी माध्यमांनी तात्काळ महेश मांजरेकर यांच्या त्या मुलाखतीमधलं राज ठाकरेंचं उत्तर घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. दोन ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर ठाकरे ब्रँड नष्ट होईल. मोदी आणि शहा हे महाराष्ट्रातले दोन प्रमुख ब्रँड, पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड नष्ट करायला टपलेले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान आहे याचा प्रचार गेले 7-8 महिने इतका जोरात चालू होता आणि त्याच्या परिणामी हळूहळू करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र यावं लागलं. त्याची एक मोठी इव्हेंट वरळीच्या डोम मध्ये झाली. सगळ्याच्या सगळ्या चॅनेलवरून आणि वर्तमानपत्रातून त्याचा डंका पिटला गेला. एका वृत्तवाहिनीच्या न्यूज रूम मध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्या न्यूज रूम मधले पत्रकार हे कसा काय तो आनंदोत्सव साजरा करतात याचा एक छुपा व्हिडिओ देखील इंटरनेटवर झळकला. तेव्हा मी हवेत कुठच्या तरी मराठी माध्यमावर आरोप करतो असं बिलकुल समजू नका. पत्रकारांची विश्लेषण, पत्रकारांनी विचारलेले प्रश्न, पत्रकारांनी पुढे केलेले नॅरेटिव्ह, या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने अभ्यासल्या तर तुमच्या लक्षात येईल की मोदींच्या यशानंतर
किंवा मोदींच्या उदयानंतर देशामध्ये जो प्रमुख विरोधी पक्ष झालेला होता, हळूहळू करत मुंबईच्या मराठी पत्रकार मंडळींनी त्याचं अनुकरण केलं आणि आता मराठी माध्यम हा महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्ष झालेला आहे. आणि हे मतदारालाही कळतं. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणूक लढवणारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा उभाठा शिवसेना यांना लोकांनी विधानसभा निवडणुकीत पराभूत करून टाकलं. हे खरे लोक नाहीच आहेत. आपल्याला जर महायुतीला दणका द्यायचा असेल असं मतदाराला वाटलं तर त्याला पत्रकारांना मत द्यावं लागेल. आणि पत्रकार तर निवडणुकीत उतरत नाहीत. वर्तमानपत्र असोत, निवडणुकीत काय ते उपग्रह वाहिन्या असोत, वेगवेगळी पोर्टल असोत, वेगवेगळे युट्यूब चॅनेल असोत, यापैकी कोणी प्रत्यक्ष निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरत नाहीत. आपसात जागा वाटप करत नाहीत. मग मतदाराने करायचं काय? त्यांच्या ज्या कठपुतळी बावल्या आहेत, काँग्रेस, उभाठा, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांचे उमेदवार उतरतात, पण कठपुतळीला मतं का द्यायची? म्हणून मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत या खऱ्या खुऱ्या कागदोपत्री असलेल्या विरोधी पक्षांना पार भुईसपाट करून टाकलं. सगळे पक्ष एकत्र आले तरी त्यांची बेरीज 50 सुद्धा होणार नाही अशी अवस्था करून टाकली. विरोधी 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 म्हणून नाचणारे जे अधिकृत नोंदणी प्राप्त राजकीय पक्ष आहेत त्यापैकी कोणालाही 29 आमदार मिळवता आले नाहीत. त्यामुळे विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष व्हावा इतकंही संख्याबळ कुठल्याही 3 पैकी एकाही पक्षाकडे नाहीत. याचं कारण मतदार त्यांना विरोधी पक्ष मानतच नाही. सामान्य मतदार आता ओळखतो की आपल्याला भाजपला पराभूत करायचं असेल तर मीडियाला मत द्यावं लागेल, पण त्यासाठी मीडियाला, मराठी पत्रकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल. आणि त्यामुळे खरं राजकारण ठाकरे बंधूंच्या निमित्ताने जे सुरू झालं ते ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी सुरू झालं. आणि शिवसेना असो किंवा मनसे असो, त्यांच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत कोणालाही जितका ठाकरे ब्रँड विषयी उत्साह नव्हता त्यापेक्षा अधिक उतावळेपणा आपल्याला मराठी माध्यमातून दिसत होता. काय होणार मराठीचं? मुंबई टिकणार का मराठी माणसाच्या हाती? जणू काय भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये सगळे बिहारी, बंगाली किंवा गुजराती किंवा राजस्थानी आणि तमिळनाडूचे लोक भरलेले आहेत. फडणवीस हे मराठी नाव आहे याच्यावर मराठी पत्रकारांचा विश्वास नाहीये. एकनाथ शिंदे हे नाव मराठी आहे याच्यावर मराठी पत्रकारांचा विश्वास उरलेला नाही. म्हणून सांगितलं जातं अजूनही भाजप मुंबईच्या मराठी माणसाचा विश्वास का संपादन करू शकलेला नाही. ज्या भाजपचा मुंबईचा अध्यक्ष हा अमित साटम आहे, त्याच्या आधी आशिष शेलार होता, ते दोघेही मराठी होते. याच्यावर मराठी माध्यमांचा विश्वासच नाही. ते प्रश्न विचारतात. अगदी भाजपवाल्यांना, भाजपच्या मराठी नाव असलेल्या नेत्याला सुद्धा प्रश्न विचारतात की मुंबईच्या मराठी मतदाराचा विश्वास भाजप का संपादन करू शकत नाही. गंमत आहे की नाही? 8-10 तरी भाजपचे आमदार मराठी आहेत मुंबईतले. जे काही 89 नगरसेवक निवडून आले त्यामध्ये कमीत कमी 30-40 मराठीच आहेत. पण तरीही ते मराठी आहेत हे मराठी माध्यमांना मान्य नाही. कारण मराठी माध्यम ही प्रामुख्याने ठाकरे ब्रँडची झालेली आहे. ठाकरे ब्रँड हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे उरलेला नाही. त्याचे सर्वाधिकार जणू काय मराठी माध्यमांनी विकत घेतले. आणि म्हणून मी सांगितलं की खरा विरोधी पक्ष भाजप किंवा महायुतीचा खरा विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईत कोण असेल तर ती मराठी माध्यम आहेत. आणि म्हणून जरांगेचा आडोसा घेऊन किंवा ठाकरे ब्रँडचा आडोसा घेऊन ते चाललं. आता गंमत अशी की परत एकदा महापालिका निवडणुका संपल्या आणि त्यामध्ये अगदी मुंबईत सुद्धा मराठी माध्यमांना मान्य असलेली मराठी नावं आणि मराठी ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँड हा मतदाराकडून फेटाळला गेल्यानंतर
भाजपचा मराठी महापौर होणार हे स्पष्ट असताना सुद्धा या बिचाऱ्यांनी करायचं काय? आणि अशा वेळेला त्यांना अजितदादांचा अपघात ही सुवर्ण संधी वाटली आणि त्यातून मग आधीच मरगळलेला जो पवार ब्रँड होता त्या पवार ब्रँडला म्हणजे राष्ट्रवादी दोन पक्षांच्या एकत्रीकरणाला विलिनीकरणाला प्राधान्य द्यायचा राजकारण सुरू झालं. माध्यमांनी सुरू केलंय, मराठी पत्रकारांनी सुरू केलंय. हा सगळा विषय कुठे आहे बघा. शरद पवारांचा गट आणि अजितदादांचा गट हे फक्त महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार होते. त्यासाठी पुण्याच्या पिंपरीच्या वगैरे महापालिकांमध्ये तो प्रयोग झाला आणि नंतर होऊ घातलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार एका संयुक्त चिन्हावर उभे राहावेत यासाठी प्रयत्न चालू होते. त्यालाच एकत्रीकरण विलिनीकरणाचं तारीख ठरली होती. इथपर्यंत मजल मारणारे पत्रकार आहेत. अजितदादांच्या गटातला कुठलाही नेता त्याविषयी बोलत नाही. खुद्द अजितदादा सुद्धा त्यांचा अकाली मृत्यू होण्यापूर्वी विलिनीकरणाविषयी चकार शब्द बोललेले नाहीत. पण हा नॅरेटिव्ह रेटणारे कोण आहेत बघा? मराठी पत्रकार, मराठी मीडिया. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भाजपच्या नेत्यांनी, एकनाथ शिंदेनी किंवा अजितदादा गटाच्या उरल्या सुरल्या नेत्यांनी एक गोष्ट मनाशी खुणगाट बांधावी. त्यांच्यासाठी खरा विरोधी पक्ष महाविकास आघाडी नाहीये. त्यांच्यासाठी खरा विरोधी पक्ष मराठी माध्यम आणि मराठी पत्रकार आहेत, जे स्वतःला सेक्युलर पुरोगामी वगैरे वगैरे म्हणतात. आणि इथे तुम्हाला कळेल, तीच मंडळी जरांगे पाटलांचं आंदोलन खांद्यावर घेऊन फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाचा संघर्षात्मक राजकारण करत होते. त्यांनीच मग जरांगे पाटील मावळले म्हटल्यानंतर ठाकरे ब्रँडची पालखी उचलली आणि आता महापालिका निवडणुका किंवा इतर निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँड बारगळल्यानंतर पवार ब्रँड किंवा राष्ट्रवादी विलिनीकरणाची पालखी उचलून धरली आहे. आणि केवळ असे बोगस फक्त फुशारक्या मारणारे किंवा तोंडाची वाफ दवडणारे जेव्हा संघर्षाच्या रिंगणात उतरून संघर्ष करू लागतात, त्या राजकारणामध्ये त्या पोकळ लोकांचा पराभव होत असतो. पराभव जरांगेचा झाला नाही, मी पहिल्यांदा सांगितलं. पराभव ठाकरे ब्रँडचा सुद्धा झाला नाही. आणि पराभव हा राष्ट्रवादी विलिनीकरणवादी लोकांचा सुद्धा होणार नाही. हे विलिनीकरण बारगळले तर तो पराभव मराठी माध्यमातल्या अशा काही पत्रकारांचा आहे की ज्यांनी सगळा मराठी मीडिया हा महायुतीचा खरा विरोधी पक्ष आहे असा एक आभास निर्माण केलाय. मला असं वाटतं की सत्तेत बसलेल्या महायुतीने आपला विरोधी पक्ष ओळखला पाहिजे आणि जर खरोखरच मान्यता प्राप्त आणि नोंदणी प्राप्त असलेले उबाठा राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा काँग्रेस पक्ष यांना खरोखरच राजकारणात टिकून राहायचं असेल तर त्यांनी अशा मराठी पत्रकारांच्या तोतया राजकारणाला आणि तोतया संघर्षाला फाटा देऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. असल्या पत्रकारांच्या मागे लागाल तर तुम्ही उरला सुरलाय ते सुद्धा संपून जायला वेळ लागणार नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा इतकाच आहे की अशा राजकीय पक्षांनी आपलं विरोधी राजकारण आपल्या पक्षाच्या भूमिका कायची विचारधारा यांच्या आधारे चालवावं. पत्रकारांच्या मागे फरफटत जाऊ नये एवढाच त्यांना सावधानतेचा इशारा देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.